फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट 1 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 7 आकारिक मूल्यमापन चाचणी 1 विषय आहे गणित 2025-26 क्वेश्चन नंबर 1A fill in the blanks with proper words or numbers 3 गुणांसाठी आहे 3 मार्क्स। तर या 3 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत। अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायची आहेत। Question B. Observe the figure and complete the table for angle AWB. Points in the interior, points in the exterior, points on the arms of the angles. या ठिकाणी आन्सर्स दिलेले आहेत। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून उत्तर पाहू शकता। कोणाच्या अंतर्भागातील पॉइंट्स आर, पॉइंट एन, पॉइंट सी, पॉइंट एक्स, पॉइंट टी अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत। C. Which of the following is pairs of coprimes? म्हणजे सहमूळ संख्यांची तुम्हाला जोडी शोधायची आहे। ऑप्शन 2 इज करेक्ट। या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनचा क्रमांक लिहायचा आहे। ऑप्शन 2 4 and 5 is pairs of coprimes समूळ संख्यांची जोडी आहे। D. Find HCF and LCM 18 आणि 32 या दोन नंबरचे तुम्हाला HCF आणि LCM काढायचा आहे। प्राइम फॅक्टर पाडायचे 18 चे 2 × 3 × 3 आणि 32 चे 2 × 2 × 2 × 2 × 2 दोन्हीमध्ये कॉमन असणारा फॅक्टर HCF असतो। HCF बरोबर 2। LCM बरोबर प्राइम फॅक्टर पाडल्यानंतर LCM बरोबर HCF इंटू अनकॉमन फॅक्टर्स यांचं मल्टिप्लिकेशन करायचं। 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले या पद्धतीनं गुणाकार करायचा आणि LCM येतो 288। Question number 2. Multiply 1 minus 5 into minus 7 is equal to 35. 2 minus 7 into 15 is equal to minus 105. B. Find the measure of the complement of an angle of measure of 70 degree. Let the measure of the complement of an angle of measure of 70 degree be x. 70 degree plus x is equal to 90 degree. X is equal to 90 degree minus 70 degree and x is equal to 20 degree.
सॉल्व -51 डिवायडेड बाय 68 -51. आता या दोन्ही नंबरला, हे जे दोन्ही नंबर आहेत ते 17च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून दोन्ही नंबरला 17ने डिवाइड करायचं. आपल्याला आन्सर मिळेल -3 डिवायडेड बाय 4. हे आन्सर मिळेल डी. The measures of some angles are given below. Use them to make pair of complementary angles. आता काही कोनांची माप या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत, तर यातून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगलची जोडी शोधायची आहे. मेजर अँगल डी आणि मेजर अँगल बी ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची जोडी होईल. ई. ड्रॉ ट्रायंगल विथ द मेजर्स गिवन बिलो. म्हणजे खाली दिलेल्या मापांच्या आधारे तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. इन ट्रायंगल ए बी सी, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.